तर सोलापूरच्या म्हाड्यातील भोंदू नाना विरकरला पुन्हा 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। भोंदू नाना विरकरला फसवणूक प्रकरणामध्ये अटक करण्यात आली होती। 5 दिवसांची कोठडी संपल्यानंतर विरकरला कोर्टात जे आहे ते हजर करण्यात आले होते। तर पवनराजे निंबाळकर हत्ये प्रकरणामध्ये उद्या निकाल येणार आहे। 20 वर्षांनंतर प्रकरणाचा निकाल उद्या दिला जाणार असल्याची माहिती मिळते। 3 जून 2006 रोजी पवनराजे निंबाळकरांची हत्या करण्यात आली होती। मागच्या सुनावणीमध्ये गैरहजर असणाऱ्या आरोपींना उद्या कोर्टात हजर राहण्याच्या सूचना ज्या आहेत त्या कोर्टाकडून देण्यात आलेल्या होत्या। तर पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात उद्या निकाल दिला जाणार आहे। 3 जून 2006 रोजी कळंबोली परिसरातून पवनराजे निंबाळकरांची हत्या जी आहे ती त्या परिसरामध्ये करण्यात आलेली होती। हत्या प्रकरणामध्ये 6 जून 2009 रोजी माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटलांना सीबीआयने अटक केली होती। पद्मसिंह पाटलांसह 9 जणांविरोधात सीबीआयने आरोपपत्र दाखल केलं होतं। 25 लाख घेऊन 16 महिने कट रचून हत्येची रेकी करण्यात आल्याचं सीबीआयने आरोपपत्रात म्हटलेलं आहे। प्रकरणामध्ये पद्मसिंह पाटील, पारसमल, जैन बादला, शूटर दिनेश तिवारी यांचा समावेश आहे। तर मोहन शुक्ला, सतीश मंदाडे, शूटर पिंटू सिंह, भस्पाचे कैलास यादव यांच्यासह एकूण 9 आरोपी आहेत। उद्या 20 वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागणार आहे। मागच्या सुनावणीमध्ये गैरहजर असणाऱ्या आरोपींना उद्या कोर्टाने हजर राहण्याच्या सूचना दिल्या।